हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. ग्लोबल ऑनलाईनवर तुमचं स्वागत आहे. आज मी प्रोफेसर स्वाती पाटील तुम्हाला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024ला जी आपली 7 एप्रिल 2024ला एक्झाम झालेली होती, त्यामध्ये आज पॉलिटिकल सायन्सचा नेमका किती कट ऑफ असेल याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. मागचं सेशन जे आमचं रिझल्ट बाबत अपडेट बाबत झालेलं होतं, त्यामध्ये बऱ्याच जणांनी असा प्रश्न विचारलाय की नेमका पॉलिटिकल सायन्सचा कट ऑफ किती लागेल आणि त्यावरती मॅम एक व्हिडिओ बनवा. बरेचसे कॉल्स मेसेजेस आलेले, यापूर्वीही आपण याचा एक व्हिडिओ केलेला होता, पण परीक्षा याने आपला रिझल्ट जवळ येता क्षणी बऱ्याच जणांचा हा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे की नेमका कट ऑफ किती असणार आहे. ठीक आहे, बरोबर. तर 7 एप्रिल 2024ला जी एक्झाम झाली, तर त्याबाबत आपण किती कट ऑफ असू शकतो हे आज आपण बघणार आहोत. तर त्या अगोदर ज्यांचा कट ऑफ चांगला आहे, चांगला म्हणजे काय, बऱ्याच जणांनी मेसेज करून कमेंटमध्ये कळवलं की नेमका किती 160 प्लस आहे, 165 आहे, 170, एखादा तर 198 प्लस होता वगैरे. ठीक आहे. मग ही अशी जी लोक आहेत ज्यांनी कट ऑफमध्ये त्यांचे नंबर्स किंवा मार्क्स सांगितले, त्यानुसार पाहायला गेले तर मी मागेही तुम्हाला सांगितलं की जे 55%च्या पुढे असतील, जवळपास कोणत्याही कास्टचे असले तरी रिझर्वेशननुसार ते खूप सेफ असणार आहेत. ठीक आहे. कारण आपण मागचंही आपलं एखादं मागचं सेशन झालं होतं, तेव्हाही मी डिस्कस केलं होतं की तुम्हाला 180 प्लस मार्क्स असले की तुम्ही खूप सेफ राहता, म्हणजे बघायची गरजच लागत नाही रिझल्ट कधी येणार काय येणार. ठीक आहे. पण हे कधी होतं, जेव्हा आपलं 150 असतो, जे स्कोर मार्क्स जे असतात 150 असतात, 155 असतात, 140 असतात, त्यावेळी ती धाकधूक जास्त वाढायला लागते की नाही, आपण असं वाटतं की आपण कुठेतरी काटावर आहोत की नाही, किंवा नेमका कट ऑफ खरंच कसा लागणार आहे. ठीक आहे. मग ह्यामुळे काय होतं की उगाच मनाची घालमेल होत राहते आणि जसा रिझल्ट जवळ येईल तसं जास्तीत जास्त आपल्याला ते प्रेशर यायला लागतं. तर ते प्रेशर येऊ नये या कारणास्तव हा व्हिडिओ आज घेत आहे. त्याशिवाय आम्ही एकही महाराष्ट्र सेटच्या अपडेटनुसार आम्ही आमच्या ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला कधी रिझल्ट येईल हेही सांगितलं होतं की जास्तीत जास्त या जून एंड तक रिझल्ट येऊ शकतो, नाही आला तर जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये तर नक्कीच येईल, जी की आपण अनऑफिशियल माहितीनुसार ही गोष्ट सांगत आहोत. ठीक आहे. तर ज्यांचा स्कोर 160 प्लस आहे, जी मी मग ज्यांचा स्कोर 160 प्लस स्कोर म्हणजे ज्यांचे टोटल जी 160 प्लस आहे किंवा 55% जास्त मार्क्स आहेत, त्यांनी पास व्हायला काहीच हरकत नाही. मागच्या वेळीचा रिझल्ट किती होता, किती पर्सेंट होता, किंवा मागच्या 3 वर्षाचा किती पर्सेंट होतो, किंवा नेमका रिझल्ट कसा लागतो हे आता आपण पाहणारच आहोत. पण त्या अगोदर ज्यांचा स्कोर 150च्या आत आहे, येते लक्षात, म्हणजे ज्यांचे टोटल जे फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर पॉलिटिकल सायन्स म्हणून 150च्या आत ज्यांचा स्कोर आहे, त्यांनी थोडंसं कसं आहे ते सेफ नाही आहेत रिझल्ट बाबत, बरोबर. तर त्याकरिता मी हेही सांगू इच्छिते की त्या लोकांना म्हणजे कुठेतरी 1-2% लोक जात असतील, तर त्यांना कुठेतरी विशेष मार्गदर्शनाची गरज असणार आहे, आणि ते मार्गदर्शन आम्ही तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती देत आहोत. तर त्याकरिता आम्ही महाराष्ट्र सेट एक्झाम 2025 करता कम्प्लीट कोर्समध्ये नवीन गोष्टी घेऊन आले. त्या नेमक्या कोणत्या आहेत, तर पॉलिटिकल सायन्समध्ये डेली लाईव्ह लेक्चर्स असतील, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स असतील, फुल सिलेबस तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून. आणखी एक गोष्ट मला इथं सांगायला आवडेल की कमेंटमध्ये एका व्यक्तीने, एका मुलीने ही एक विचारलं होतं की मॅडम इंग्लिश मीडियममध्ये तुम्ही स्टार्ट करा. पण सांगण्याचा उद्देश काय या ठिकाणी, की आपली एक्झाम मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमातून असते, आणि आपल्या ज्या नोट्स आहेत त्या दोन्ही माध्यमातून तुम्हाला दिल्या जातात, आणि टीचिंग जी मेथड आपली आहे, ती ज्या स्लाइड्स आहेत किंवा ज्या नोट्स तुम्हाला दिल्या जातात, त्याही इंग्लिश मराठी दोन्ही माध्यमातून सांगितल्या जातात. म्हणजे मराठीमध्ये शिकवत असताना तुम्हाला त्यासोबत इंग्लिशमध्ये त्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं हे देखील सांगितलं जातं. म्हणजे त्यासाठी स्पेशल इंग्लिश मिडियमची वेगळी बॅच म्हणजे तशी नाही ॲक्च्युली, पण ह्या बॅचमध्ये तुम्ही काय करू शकता, ॲडमिशन घेऊन तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्ही करता येऊ शकतं. विशेष बाब ही सांगण्यासारखी आहे. ठीक आहे. त्यासोबतच आणखी कोणत्या गोष्टी आहेत, तर मॉक टेस्ट आहेत, प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन आणि महत्त्वपूर्ण ट्रिक्स. कारण अभ्यास सगळे करतात, मी मागेही म्हटलं होतं की अभ्यास सगळे करतात, मात्र तुम्हाला जोपर्यंत प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जोपर्यंत तुम्ही सोडवत नाही आणि त्याचे जे सोल्युशन्स आहेत त्याच्या बाबत जे महत्त्वाचे ट्रिक्स आहेत, कारण ही आपली एक्झाम जी आहे ती MCQज आहे, बरोबर, ती मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. ही एक्झाम आपली रिटर्न नाही, जे की आतापर्यंत आपण बऱ्याच ज्या PG पर्यंत एक्झाम आहे, 11वी-12वी पासून ते UG ते PG पर्यंत आपण सगळ्या एक्झाम ह्या रिटर्नमध्ये दिली आहेत. पण ही एक्झाम अशी की क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन मधून करायचं, मग त्यासाठी काही विशेष असे ट्रिक्स आहेत, इम्पॉर्टंट महत्त्वाचे काही मेथड्स आहेत, तर त्याचीही प्रॅक्टिस करून आपण ह्या सेशनमध्ये करून घेणार आहोत. ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला त्याही गोष्टी प्रोव्हाइड करणार आहेत.
त्यासोबत लॅपटॉप आणि वेब देखील राहणार आहे. ही कम्प्लिटली आपली नवीन बॅच आहे 2025 साठीची, ज्यांचा स्कोर अत्यंत कमी आलेला आहे किंवा जे काठावरती आहेत, ज्यांना मार्गदर्शनाची खूप गरज आहे, अशा लोकांसाठी 1 जुलै 2024 पासून ही आपली नवीन बॅच चालू होत आहे. नेमकी याची फी स्ट्रक्चर काय, फी किती असणार आहे, तर 10,000 फी आहे, पण तुमच्यासाठी 20% डिस्काउंट करून ती फक्त 8,000 असणार. ठीक आहे. फक्त या 8,000 रुपयामध्ये तुम्हाला फक्त पॉलिटिकल सायन्सच करता येणार आहे का? नक्कीच नाही. कारण जेव्हा आपण स्कोर बाबत 150 बोलतो, 170 बोलतो किंवा 180 प्लस स्कोर असायला हवा हे जेव्हा सांगतो, तेव्हा आपण त्याचा अर्थ काय होतो की पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मिळून हा स्कोर असतो, बरोबर. मग अशा वेळी फक्त पॉलिटिकल सायन्सला फक्त तुम्हाला ऍडमिशन न घेता त्यासोबतच तुम्हाला त्या 8,000 रुपयामध्ये किंवा पॉलिटिकल सायन्स पेपर सेकंड सोबतच तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म तुम्हाला पेपर फर्स्ट देखील त्याच किमतीमध्ये अगदी मोफत करता येणार आहे. ठीक आहे. म्हणजे जवळपास पेपर सेकंड सोबत तुम्हाला पेपर फर्स्ट कम्प्लिटली फ्री भेटणार. म्हणजे असं नाही व्हायला की बाबा पॉलिटिकल सायन्समध्ये चांगला स्कोर येतो मात्र पेपर फर्स्ट जो आहे तो वीक आहे, असं न होता म्हणजे हे व्हायला नको. या कारणास्तव आम्ही दोन्ही पेपर तुम्हाला एकाच सेशनमध्ये किंवा एकाच बजेटमध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. ही खूप मोठी संधी आहे तुमच्यासाठी की त्यामध्ये दोन्ही पेपर तुमचे होऊन जातात. तर यासाठी काय करायचं, तर खाली दिलेल्या या कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे. आम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही काय करू शकता, तुमचं नाव एनरोल करू शकता. त्यासोबतच ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं. म्हणजे प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही ते काय करू शकता, ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं फर्स्ट पेज दिसेल, त्याच्यामध्ये स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस दिसून येतील. माय कोर्सेसमध्ये गेल्यानंतर तुम्ही पॉलिटिकल सायन्स टाईप केले की त्यामध्ये तुम्हाला बरेच जे काही लाईव्ह लेक्चर्स झालेले आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, MCQs आहेत, मॉक टेस्ट आहेत, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आहेत, त्याचे सोल्युशन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मिळून जाणार. तर ज्याकरिता ज्यांना ॲडमिशन घ्यायचे आणि जास्तीत जास्त 180 प्लस स्कोर करायचे त्यांच्याकरता ही महत्त्वपूर्ण संधी आहे. संधी म्हणूनच तुम्ही याकडे बघा. जरी या वर्षीचा कट ऑफ तुमचा कमी आला असेल तर ही संधी किंवा ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही यायला काहीही हरकत नाही. त्याशिवाय जे फर्स्ट अटेम्प्ट ह्या वर्षी ज्यांचा आहे त्यांनी सुद्धा ही मोठी गोष्ट आहे, लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन येणार एक्झामसाठी तुम्ही लवकरात लवकर प्रिपेअर राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर यापुढे आपण पाहतो की मागच्या वेळेला तर मी थोडं स्वतःविषयी सांगायला इथं मला आवडेल. कारण का मी माझ्या फर्स्ट स्लाईडमध्ये दिले, मी प्रोफेसर स्वाती पाटील, जे की मी सेट नेट आणि जे 2 विषयात नेट आहे, म्हणजे पॉलिटिकल सायन्समध्ये आणि वुमन स्टडीमध्ये नेट आहे. पॉलिटिकल सायन्समध्ये मी 2 वेळा नेट आहे, त्यासोबतच मी सेट पण क्लिअर आहे. तेही एका वर्षामध्ये सलग या गोष्टी मी म्हणजे 3 नेट आणि 1 सेट असे 4 सर्टिफिकेट मला 2019च्या एक्झाममध्ये सलग मिळालेले आहे. तर हे कसं शक्य आहे, म्हणजे ज्या काही गोष्टी मी स्वतःसाठी अप्लाय केल्या त्या नक्कीच मला तुम्हाला सांगायला आवडेल. मागेही मी सांगितलं की सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आत्ताचं एक लेक्चर झालं की सिलेबसवर झालं, डिस्कशन ऑफ सिलेबस आपण बघितलं की सुरुवात आपण केली म्हणजे की नेमका सिलेबस काय हे अगदी आपल्याला माहितीच असलं पाहिजे. त्यानुसार आपला पाथ ठरतो की डिरेक्शन ठरते की मला नेमकं काय करायचं. मी सगळ्यात सुरुवातीला काय केलं होतं, तर सगळ्यात सुरुवातीला जेव्हा मी सेटचा विचार केला, जेव्हा मी नेट ॲट अ टाइम दोन्ही एक्झामचा विचार केला, दोन्हीचा सिलेबस एक आहे हे कळालं मला. दोन्हींचा सिलेबस अगदी पाहून घेतला, दोन्हीचा एकच सिलेबस आहे कळल्यानंतर सिलेबस नेमका काय, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, किती युनिट्स आहेत, कोणकोणते युनिट्स, त्यातले माझे स्ट्रॉंग्स कुठले आहेत, वीक कुठले आहेत, कशावरती काम केलं पाहिजे, हे थोडंसं मी स्वतःच रिवाईज केलं किंवा ते नोट डाऊन करून ठेवले की ह्यामधल्या मला कोणकोणत्या गोष्टी सोप्या आहेत. म्हणजे एकदम सिलेबस असा फॅमिलियर करून टाकला की ह्यातलं मला नेमकं काय करायचं किंवा नेमका सिलेबस काय, अगदी फॅमिलियर करून टाकायचा. अक्षरशः तोंडपाठ करायलाही हरकत नाही, म्हणजे नेमकं कळायला पाहिजे की आपल्याला काय करायचंय. ठीक आहे. ती गोष्ट नंतर परत लगेच मग मी खूप म्हणजे कदाचित चांगली सवय असेल वाईट सवय असेल माहिती नाही, पण लगेच मी मागच्या वर्षीचा कट ऑफ बघितला की नेमका आता 2019ला प्रॉपर त्यावेळी नवीन पॅटर्न आलेला होता. आमच्या वेळीपासून प्रॉपर नवीन पॅटर्न आलं होतं, त्यामुळे मागच्या वर्षी किती कट ऑफ आला काय याचा अंदाज नव्हता. तरी सुद्धा 2018चा जो पेपर झालेला होता आणि त्यासोबतच जो नेटचा पेपर झाला तर त्यावर मी अंदाज घेतला. नेटचा काही डायरेक्ट चेंजेस नव्हते झाले, पण त्यावरून मला एक अंदाज आला की मेरिट हे 60%च्या वरती जात नाहीये. ठीक, म्हणजे 60%च्या वरती मेरिट नाही जाते, तर आपला
65% टार्गेट ठेवायला काहीच हरकत नाही, ठीक आहे. म्हणजे 65% जेव्हा मी टार्गेट ठेवते तेव्हा मग काय करू शकतो आपण? 65% टार्गेट ठेवतो तर आपण पेपर फर्स्टला किती बाबा 50 क्वेश्चन आहेत, पेपर सेकंडला किती 100 क्वेश्चन आहेत, मग 50 पैकी मला किती मार्क्स पाहिजे, 100 पैकी मला किती मार्क्स पाहिजे, हे सगळं आपण अगोदर काढू. आता हे तुम्हाला आत्ताच्या पिरियडमध्ये असं वाटेल की हे खूपच जास्त सांगणं होतं किंवा मॅडम आम्हाला कट ऑफ सांगा आणि लवकर रिकामं करा, ही गोष्ट तुम्हाला वाटत असेल. पण हे जे काही सक्सेस झालेले लोक असतात त्यांच्याकडून अशा काही गोष्टी ऐकल्या की तुम्हाला कळेल की आपण कुठे आहोत. येते लक्षात, आपण कुठे आहोत आणि आपल्याला काय करायचंय. मग ह्यावेळी आता नेमकं काय करते, तर मग मी 50 पैकी किती मार्क्स पडल्यानंतर पास होईल किंवा पेपर फर्स्टला नेमकी किती मार्क्स असायला हवेत, एक टार्गेट ठरवलं, ठीक आहे. मग 35 ते 40 मार्क्स म्हणजे खूप झाले, 30च्या वर मार्क पडले की आरामात पास होतात. हे असे आणखी काही युट्यूबवर व्हिडिओज वगैरे बघून जे मोठमोठी लोक आहेत त्यांच्या सल्ल्याने मी ते पाहून घेतलं. मग मला मार्क्स किती आले किंवा 100 जर असेल 100 क्वेश्चन तर 100 पैकी मला नेमकी किती मार्क्स पाडायचे आहेत, येते लक्षात. 100 पैकी मला किती मार्क्स पाडायचे ह्यावर मग मी अंदाज काढला की जर मला 100 पैकी 50 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे, 60 क्वेश्चन बरोबर आले पाहिजेत किंवा 70 क्वेश्चन बरोबर आले पाहिजेत. मग ह्यावर आपले एक असं दिसून येते की नेमकं आपले किती प्रश्न येणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर ह्यावरून मग मी नंतर काय केलं की त्यामुळे नेमकं काय केलं की मला नेमकं 100 पैकी किती प्रश्न माझे बरोबर आले तर मग मी पास होते. 65% रिझल्ट काय म्हणतात ते टार्गेट तर ठेवलंच होतं. पण नेमकं काय करेल, मला एक मिनिमम माझी रेंज कळाली की मला 60%च्या वरती मार्क्स पाहिजे. म्हणजे हा प्रश्नच उद्भवत नाही की मला किती मार्क्स पडले पाहिजे. जेव्हा रिझल्ट आला, लिटरली रिझल्ट आला, तेव्हा मला स्वतःला वाटत होते की नाही मला रिझल्ट बघण्याची गरजच नाही, मी क्वालिफाय झालेलीच असणार आहे. पण एक म्हणतात ना की आपलं नाव आलंय का नाही खरंच बघावं किंवा सर्टिफिकेट नंतर डाउनलोड होतं, पण आपलं नाव खरंच आहे की नाही हे पण माझ्या मित्रांनी बघितलेलं होतं, ठीक आहे. म्हणजे मी स्वतःही बघितलेलं नव्हतं, पण तेवढी शुअर शॉट मी होते का, कारण हे सुरुवातीला सगळ्या गोष्टीचं प्री प्लॅन असल्यामुळे एवढा शुअर म्हणजे एवढा कॉन्फिडन्स त्यावेळी येत होता. तर ह्यावेळी मला नक्की सांगायला आवडेल तुम्हाला की मला पेपर फर्स्टमध्ये 35 क्वेश्चन माझे बरोबर आले 100 पैकी आणि इथं 70 क्वेश्चन आले. म्हणजे फक्त लक्षात घ्या म्हणजे जवळपास किती टक्के मार्क्स होतात, तर जवळपास 70% मार्क्स मला ह्यावेळी मिळालेले होते, ठीक आहे. 70% मार्क्स मला सेटमध्ये मिळाले होते. हे कसं शक्य, म्हणजे जरी 65%चं टार्गेट ठेवलं तर मला 70% मार्क्स आले का आले, कारण मी पेपर फर्स्ट परफेक्ट ठरवलं होतं की मला किती मार्क्स पाडायचे. सेकंड पेपरमध्ये मी परफेक्ट ठरवलं की मला किती मार्क्स, म्हणजे 70 आपल्याला जायचं तर आपण म्हणजे मी पेपर सेकंड तर 80 असं ठरवलं होतं की 80 पडलेच पाहिजे. कारण या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, कारण बऱ्याचशा ज्या एक्झाम असतात त्यांना निगेटिव्ह मार्किंग असतं त्यामुळे मार्क्स खाली येतात. आता निगेटिव्ह मार्किंग नसेल तर मार्क्स पाडायला काय हरकत आहे, बरोबर की नाही. मग ते आपण करू शकतो. मग एक असं थोडंसं रॅन्डमली आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे अभ्यास जो असतो ना तो कागदावर येण्या अगोदर डोक्यात आला पाहिजे की नेमकं मला काय करायचंय. येते लक्षात, मला नेमके किती मार्क्स पडायचे, मला नेमकं किती टार्गेट करायचं, मी नेमकं माझी म्हणजे म्हणतात ना माझी टार्गेट माझी स्ट्रेंथ किती आहे ती एकदा आपण डेडिक्ट करून ठेवायची की मला 65% पर्यंत पडायचे, मला 70 पडायचे नाही, ठीक आहे हरकत नाही, मी पाडू शकते. म्हणजे जरी 60% रिझल्ट कितीही लागेल, म्हणजे चुकूनही मला म्हणत असेल किंतु मी पास होईल का नाही. जर 70% मला माहिती होत मी आहे 60%ला पास होत आहेत म्हणजे तर मी कशाला रिझल्ट बघायला जाईल, बरोबर. म्हणजे अशी वेळ येऊन द्यायची. म्हणून तर तेवढी ती गोष्ट मी लिहिली आणि तेही सेट पण पास झाले, नेट पण पास झाले. लगेच डिसेंबरला परत मी एक्झाम दिली नेटसाठी, JRF साठी. त्यासोबतच माझा एमफिलचा व्हायवा असल्यानंतर मला काही काळ अभ्यास करायला नाही मिळालं, तरीही मी एक्झाम दिली, एक्झाम स्किप केली नाही. दुसऱ्यांदा तरीही मी तशीच नेटमध्ये क्वालिफाय झालेले. त्यासोबतच वुमन स्टडीमध्ये सुद्धा ज्यांचं सोशल सायन्स असतं त्यांना वुमन स्टडीचा सुद्धा पेपर देता येतो, तोही पेपर मी क्वालिफाय झाले. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की एकदा तुम्हाला फायनल झालं ना की ही एक्झाम एकदा समजावून घेतली ना की कधीही वेळा तुम्ही जर ही एक्झाम दिली किंवा नेमकं किती कट ऑफ लागतो बघायची गरज सुद्धा लागत नाही. एवढा टार्गेट किंवा एवढा कट ऑफची रेंज असते ना ती अगोदर सुरुवातीला स्वतःच्या मनामध्ये फिक्स करून ठेवायची. येते लक्षात, आता तुम्ही एक्झाम दिले वेल अँड गुड, तुमचा आता कट ऑफ किती येतोय ते तुम्ही बघणारच आहात. एक्झामनुसार तुम्हाला रिझल्टनुसार तुम्हाला कळेलच की तुम्ही क्वालिफाय होताय नाही होते. झाला तर वेल अँड गुड, कॉंग्रॅच्युलेट फॉर युअर्स. बट जे होत नाही त्यांनी परत काय करायला म्हणजे खूप कमी वेळामध्ये खूप कमी एफर्ट्समध्ये काय करायला लावेल हे तुम्हाला सगळ्या गोष्टी माझ्याकडून समजून दिल्या जातील किंवा ग्लोबल ऑनलाईनकडून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील, ठीक आहे. तर ह्या वर्षीच आपण बघतो की प्रिव्हियस इयरची नेमकी गोष्ट काय होती. तर 2023ला बघितलं तर 58.67 हा रिझल्ट होता. 2021ला 56 लागलेला आहे, 55.33 20ला आहे. आणि जेव्हा नवीन सिलेबस किंवा नवीन पॅटर्न चालू झाला तेव्हा 59.33% रिझल्ट लागलेला आहे.
त्या अगोदरचा पण तुम्ही 2018चा वगैरे जरी बघितला मागचा, तर तोही 60%च्या आसपासच मेरिट लागलेलं आहे. आता महत्त्वाची गोष्ट, मागच्या वर्षी जर समजा 58.67 आहे, मागच्या वर्षीचा पेपर जो होता तो थोडासा टफ होता, ठीक आहे, म्हणजे थोडासा टफ जरी असला तरी त्यांचा रिझल्ट काय म्हणतात कट ऑफ जास्त लागले, पण आत्ताचा पेपर थोडासा मॉडरेट आहे. म्हणजे इतकं पर्सेंटेज लागण्याची शक्यता थोडीशी कमी असणार. मग नेमकं किती लागू शकतो, आता ज्यांना आता कास्ट वाईज जर बघितलं, मी मागेही सांगितले 52 ते जवळपास 59 किंवा 60 पर्यंत म्हणलं तरी हरकत नाही. ह्या रेंजमध्ये आपल्याला जो रिझल्ट आहे तो लागणार, म्हणजे कास्ट वाईज हा रिझल्ट इथपर्यंत लागण्याची जास्त शक्यता असणार आहे. कदाचित 1-2% कमीही लागू शकतो किंवा 59 पेक्षा तर जास्त, म्हणजे 60 पेक्षा तर नक्कीच जास्त लागणार नाही. जे ओपन मध्ये, जे खुल्या गटामध्ये, त्यांचा जास्तीत जास्त 58-59 लागण्याची जास्त चान्सेस राहतील. आणि त्यानंतर ओबीसी वगैरे असतील, एसबीसी वगैरे असतील, त्यांचा रिझल्ट परत 2-3% आतमध्ये असणार आहे. तर एससीचा पण बऱ्याच जणांनी विचारलं, एससीचा 53-54 लागण्याची जास्त चान्सेस राहतील, ओबीसी 55 पर्यंत लागेल, एसटी वगैरे 48, 47-48च्या रेंजमध्येच लागणार. ऑर्फन जे आहे ते 42च्या रेंजमध्ये लागू शकते. म्हणजे एसटी फक्त सोडलं तर 48-49 त्यांचं लागेल, बाकी एसटी वगैरे 53-54-55 ओबीसीला वगैरे लागेल. त्यानुसार ही रेंज आपल्याला लक्षात येईल. पण 59च्या आतच रिझल्ट लागण्याचे जास्तीचे चान्सेस राहतील. हे जेवढे कमेंट्स आले त्यानुसार मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे. तर नेमका हा रिझल्ट कसा लावला जातो, कट ऑफ कसा असतो, जे की आपले एसपीपी पुणे युनिव्हर्सिटी जे आहे ते पर्सेंटेज कॅटेगरी वाईज आणि सब्जेक्ट वाईज कशी लावते. तर यामध्ये आता फक्त आपला पॉलिटिकल सायन्स विषयी आपण बोलत आहोत, तर पॉलिटिकल सायन्सचाच फक्त या ठिकाणी स्क्रीनशॉट घेतलेले. तर त्यामध्ये आपण बघू शकतो की हा 2023 आहे. मग हे मी सांगितले की 58.67 2023 ला लागले. आता एससी मध्ये बघा त्यामध्ये किती कमी मार्क्स आले, ठीक आहे, जवळपास 6%नी, जवळपास 6% म्हणजे प्रॉपर 67 आहे, 6%ने एससीचे मेरिट कमी आहेत. एसटी 48, आता पण मी म्हणजे 48, 19, 47-48 लागण्याचे चान्सेस राहतील. ओबीसी 54, ते आता मी 55 सांगितलं, ठीक आहे. एसबीसी 54, हे व्हीजीएनटी वगैरे हे 50, 51, म्हणजे जे 50च्या पुढे आहेत, म्हणजे एकंदरीत मी 52 म्हटलं ते खूप सेफ साईड म्हटली तरी सुद्धा. पण आता बाकीचे ह्याच्यावर जर बघितलं कास्ट वाईज, जे 50च्या पुढे आहेत आणि जे 58 पर्यंत 59 पर्यंत आहे ते नक्की पास व्हायला आहे. म्हणजे आता हे 55 ओबीसी नक्की पाहिजे, ठीक आहे, 55 ओबीसी पडलेच पाहिजे, यांना पण 53 एससी 53 पडले पाहिजे, हे 48-49 असणार आहे. या ठिकाणी सुद्धा 55 मार्क्स असलेच पाहिजे. म्हणजे हे ज्यांना 55 एसबीसी एनसीएन मध्ये आहेत ते पास व्हायला काही हरकत नाही. म्हणजे तुम्हाला प्रश्न नाही पडणार की मॅडम मी एवढ्या पर्सेंटमध्ये आहे आणि मी NTB मध्ये, NTC मध्ये आहे, NTD मध्ये, तर माझं किती राहील. हे 54 वगैरे जे म्हणतात ते सगळे 55 वरती जायचे, हे 52-53 लागण्याचे चान्सेस राहतील जास्तीत जास्त, ठीक आहे. म्हणजे जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगते, कदाचित कमीही लागू शकतो. म्हणजे प्रत्येक हे कास्ट वाईज तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की नेमका रिझल्ट आमचा कसा लागणार. म्हणजे तुम्हाला अजूनही उत्सुकता नाही राहणार की नेमका काय किंवा किती लागेल वगैरे. जर तुम्ही इथपर्यंत असाल, 55 पर्यंत असाल, ओबीसी किंवा NTB जर असाल, वेल अँड गुड, तुम्ही पास व्हायला काहीच हरकत नाही. पण त्यामध्ये पण तुम्ही 53, 52, 51 वर जर येत असाल, 51 येऊन जर तुम्ही ओबीसी असाल, 51 येऊन जर तुम्ही समजा NTD असेल, NTC असेल आणि तुम्ही अपेक्षा रिझल्टची करत असाल, तर थोडासा विचार करण्याची काय म्हणतात, थोडासा विचार करायला हरकत नाही. कारण खरंच आपण पास होऊ. आणि जर होण्याचे चान्सेस वाटत असेल, कॉन्फिडन्स असेल तर चांगलंच आहे. पण तरीही नाही वाटलं तरी थोडंसं कुठंतरी महाराष्ट्र स्टेट 2025 साठी तुम्ही तयारी करायला आत्तापासून घेतलं तर खूप चांगलं होईल. कारण असं व्हायला नको. मी मागे पण बोललेली होती की जेव्हा नोटिफिकेशन येतं आणि जेव्हा रिझल्टची डेट डिक्लेअर होती ना, तेव्हा अभ्यासाला सुरुवात नाही करायची आपल्याला, येते लक्षात. तेव्हा नेमकं काय करायचं, तेव्हा जो सिलेबस आहे ना त्याची रिव्हिजन चालू करायची असते ऍक्च्युली, येते लक्षात. म्हणजे कसं होतं, आता हा जो शांततेचा काळ असतो, म्हणजे शांततेच्या काळामध्ये एवढा घाम गाळाल तेवढं तुम्हाला युद्धाच्या कामी जास्त त्याचा उपयोग होतं असं म्हटलं जातं. म्हणजे हा जो शांततेचा पिरियड, भलेही तुमचा आताचा प्रेशराइज पिरियड असेल रिझल्टच्या अगोदरचा असलं तरी सुद्धा तुम्ही जितकं शांत घ्याल तितका त्याचा तुम्हाला अधिक फायदा होणार आहे, ठीक आहे. मग त्यावेळी तुम्ही काय करू शकता, परत तुम्ही म्हणून मी पास झाले, वेल अँड गुड, नाही झाले तरी सुद्धा मला परत उभा राहायचंय, परत मला करायचंय आणि ते कशा पद्धतीने करता आलं पाहिजे. मग माझ्या झालेल्या चुका काय असतील, माझे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय असतील, माझे निगेटिव्ह पॉईंट्स काय असतील, मी नेमकं कोणत्या गोष्टी केल्या, मी गायडन्स विथ केले का, विदाऊट गायडन्स केले का, ह्याही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. म्हणजे एक गोष्ट लक्षात यायची की खरंच म्हणजे कुठेतरी स्टेबल होऊन ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. नाहीतर मी खूपच रात्रंदिवस अभ्यास केला आणि काही करून मी यावर्षी पास झालंच पाहिजे याला अर्थ नसतो. म्हणजे तुमचा जो
वे असतो, म्हणजे करण्याची जी पद्धत आहे, डिरेक्शन जे ती प्रॉपर किंवा अप्रोच आहे तो प्रॉपर असला ना नक्की पास होणार. जर तो चुकीचा असेल किंवा तो प्रॉपर नसेल तर त्याच्या रिझल्ट बाबत त्याच्याकडून अट्टहास करण्याची काही गरज नाही. म्हणजे मी भलेही 10-10 तास अभ्यास केला पण मला योग्य डिरेक्शनच नसेल, मला योग्य अप्रोचच नसेल तर मी कशी पास होईन, हाही थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे किंवा याही गोष्टीचा थोडा विचार होणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नेमका आपण कुठे आहोत आणि आपला कट ऑफ कुठे आहे आणि आपण पास होणार आहोत की नाही ह्या गोष्टी तुम्हाला आजच्या सेशनमधून कळणारच आहे. होणार आहात तर वेल अँड गुड, नाही झालं तरीही निराश होऊ नका. थोडंफार तुम्ही परत हे व्हिडिओज पहा, सेशन्स पहा आणि थोडंफार परत त्याच्यावरती विचार करायला लागा की नेमकं मी सेटसाठी काय करू शकतो. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये तुम्हाला काही कमेंट्स असतील तर नक्की पाठवा, आणखी काही प्रश्न असतील तर नक्की पाठवा, जेणेकरून त्यानुसार तुम्हाला पुढचे सेशन्स किंवा व्हिडिओज आम्हाला बनवता येतील. आणि ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून ज्या काही नवीन नवीन गोष्टी येतील त्या तुमच्या फायद्याच्या असतील. ठीक आहे, तर यासोबतच आपली नवीन बॅच पॉलिटिकल सायन्सची चालू होणारच आहे. त्याही गोष्टीचा तुम्ही विचार करू शकता. अँड थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. थँक्यू.